हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल प्रेहान वर्ल्ड। मी आहे प्रेरणा आणि घेऊन आलेले आहे एक नवीन व्लॉग। तर आज आहे संडे आणि ऑफिसला सुट्टी आहे। तर आज छान आपण एक इफ्तार रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। मी बनवणार आहे आज इफ्तारला चिकन कुरकुरे मोमोज। घरच्या पद्धतीने मी ते रेसिपी बनवणार आहे आणि काय काय मी बनवणार आहे, कशा प्रकारे सोपं बनवणार आहे, सोप्या पद्धतीने बनवणार आहे। तर त्याच्यासोबत आपण मोमोजची चटणी पण बनवणार आहोत। तर चला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि बघूया आपण आज चिकन कुरकुरे मोमोजची रेसिपी। स्टे ट्यून, स्टे कनेक्टेड। इथे सर्वात आधी मैद्याचं पीठ मळून ठेवले, त्याच्यामध्ये फक्त मीठ आणि पाणी टाकून नॉर्मल आपण गव्हाचं पीठ मळतो तशा प्रकारे मी ते मळून ठेवलेलं। त्याचबरोबर चिकन घेतले स्वच्छ धुवून, त्याच्यामध्ये मीठ टाकून ते चिकन एक 5 मिनिटं फक्त बॉईल करून घेतलं आणि बॉईल केलेलं चिकन आता मी ते मिक्सरमध्ये तर ते खूप बारीक होईल, त्याच्यामुळे मी हे जे चॉपर आहे त्याच्यामध्ये बारीक केलं होतं। खूप जास्त बारीक नाही करायचं, नाही तर टेस्ट लागणार नाही त्याच्यामुळे मी हे चॉपरमध्ये केलं होतं। तुम्ही मिक्सरमध्ये थोडंसं फिरवलं तरी चालेल। आता हे छान बारीक झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। मिक्सरमध्ये पेक्षा हे खूप जास्त जाड पण नाही आणि बारीक पण नाही असं राहतं। त्याचबरोबर मी ते एक शिमला मिरची, आलं, लसूण आणि मिरची, हिरवी मिरची घेतलेली आहे, एक कोबी घेतलेला आहे, गाजर घेतलेला आहे, हे सगळं मी बारीक खिसून घेतलेलं आहे। आता कढईत तेल गरम करणार आहे आणि ते तेल गरम झालं चांगलं की त्याच्यामध्ये मी टाकणार आहे सर्वात आधी लसूण, आलं आणि हिरवी मिरची। ते छान असं तेलामध्ये परतून घेणार आहे आणि मग त्याच्यामध्ये शिमला मिरची टाकली आहे। कोबी नंतर टाकायचं, नाही तर कोबीला पाणी सुटतं आणि ते आपल्याला थोडंसं ड्राय पाहिजे, जे फिलिंग आहे आतमधलं ते ड्राय पाहिजे, त्याच्यामुळे मग त्याच्यानंतर मी आता इथे शिमला मिरची झाल्यावर गाजर टाकलेलं आहे आणि ते छान परतून घेतले। आता सगळ्यात लास्ट मी टाकणार आहे कोबी आणि कोबी पण थोडंसं छान सगळं हे मोठ्या गॅसवर फ्राय करायचं आहे, म्हणजे थोडंसं परतून घ्यायचं आहे। गॅस बारीक केलं तर त्याला सगळ्या भाज्यांना पाणी सुटेल, त्यामुळे मोठ्या गॅसवर हे चांगलं हे करून घ्यायचं, फ्राय करून घ्यायचे। आता त्याच्यामध्ये जे चिकन मी चॉपरनी बारीक केलं होतं ते पण टाकलं, सगळं मिक्स करून घेतलं आणि आता मी त्याच्यामध्ये फक्त काही मसाले वापरणार नाही आहे, फक्त काळी मिरीची पावडर आहे ती पावडर, मीठ टेस्टच्या हिशोबाने मीठ आणि काळी मिरीची पावडर आणि फक्त सोया सॉस, बस एवढंच वापरणार आहे। हे सोया सॉस मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे, बाकी काहीच मसाले वापरणार नाही आहे। खूप सोप्या पद्धतीने टिफिनसाठी लहान मुलांना देऊ शकता आणि इझी होणारी आणि लवकर होणारी गोष्ट आहे, लवकर होणारा पदार्थ आहे हा, इझी पदार्थ आहे, तर नक्की ट्राय करा। आता इथे मी जे मैद्याचं पीठ मळून ठेवलेलं, तर ते घेऊन छोटे छोटे गोळे बनवून त्याची एक छोटीशी चपातीसारखं, पुरीसारखं बनवून घेतलं आणि त्याच्यामध्ये जे फिलिंग्स होतं आतमधलं, गाजर, शिमला मिरची, मोमोजचं फिलिंग येतं ते मी टाकलेलं आहे आणि छोट्या प्लेट्स करून त्याला मोमोजचा शेप दिला होता। बघू शकता इथे मी मोमोजचा शेप दिला आहे त्याला। चिकन जर नसेल वापरायचं तर तुम्ही व्हेज मोमोजही सेम अशाच पद्धतीने बनवू शकता। जिथं मी चिकन टाकलं ते स्किप करून तुम्ही व्हेज मोमोज बनवू शकता। तर इथे मी आता ते सेम परत प्रोसेस करते तुम्हाला दाखवण्यासाठी की मी कशा प्रकारे प्लेट्स घेतल्यात। मोदक आपण जे करतो तशा टाईपच एका साईडनी सगळ्या प्लेट्स घ्यायच्या आणि दुसऱ्या साईडनी ते प्लेट्स दाबून घ्यायच्या, असे हे झालेले आहेत मोमोज रेडी। आता ह्या स्टेजला तुम्ही हे मोमोज तुम्ही स्टीम करू शकता, ज्याने की ते स्टीम मोमोज होतील। बट मी करणार आहे कुरकुरे मोमोज, त्याच्यामुळे मी नेक्स्ट स्टेप करणार आहे त्याच्यासोबत। झालेले आहे माझे सगळे मोमोज बनवून। त्याचबरोबर मी इथे थोडेसे गव्हाचे मोमोज पण ट्राय केले होते, म्हणलं एक नेक्स्ट टाईम मैद्याला हेल्दी ऑप्शन म्हणून मी गव्हाचे मोमोज केले होते, ते पण खरंच खूप छान झाले होते। आता मी इथे थोडंसं मैद्याचं पीठ, कॉर्नफ्लॉवरचं पीठ, मीठ आणि लाल मिरची पावडर, बस एवढंच घेतलेलं आहे आणि त्याचं एक स्लरी बनवून घेतलेली आहे पातळ। तर आणि त्याच्यासोबत इथे आहे हे कॉर्नफ्लेक्स घेतलेले आहेत मी, तुम्ही जे दुधासोबत खाण्याचे कॉर्नफ्लेक्स मिळतात तेही घेऊ शकता। कढईत तेल गरम ठेवले आणि आता ते जे मोमोज आहेत ते त्या मैद्याच्या स्लरीमध्ये टाकून डीप करून कॉर्नफ्लोअर लावून फ्राय केलेले आहेत। फक्त खूप सोपी पद्धत आहे आणि लवकर होतं। तर अशा पद्धतीने मी सगळे मोमोज फ्राय करून घेतले तिथे।
आता बनवूया आपण मोमोजची जी चटणी येते तर ती चटणी बनवूया. त्यासाठी मी 2 टोमॅटो, 2 हिरव्या मिरच्या आणि 5-6 लाल मिरच्या घेतल्यात. त्याची वरची जी देठं असतात लाल मिरच्यांची ती काढून घेतली आहेत आणि त्याच्यात पाणी टाकून मी ते बॉईल करायला ठेवणार आहे. 10 मिनटं मी ते बॉईल करून देणार आहे छान. आणि बॉईल केल्यानंतर मी ते मिक्सरमध्ये मीठ, थोडीशी साखर आणि लिंबू असं टाकून ते वाटून घेणार आहे, म्हणजे बारीक करून घेणार आहे. ते बारीक मी ॲक्च्युली त्याचा शॉट नाही घेतला बारीक करतानाचा. आणि त्याच्यानंतर आता एक छोट्या पातेल्यात मी तेल गरम केले, त्याच्यामध्ये खूप सारा लसूण टाकला आणि जे मिश्रण केलं होतं, वाटण केलं होतं टोमॅटोचं प्युरीचं, ते मी टाकणार आहे आणि त्याला छान बॉईल येऊन देणार आहे. ते बॉईल आल्यानंतर त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा सोया सॉस टाकला. रेडी झाली आपली मोमोजची चटणी पण. तर बघा तुम्ही किती छान दिसत आहेत ते, आणि खूप सोप्या पद्धतीने आणि टेस्टी अशी रेसिपी मी बनवलेली आहे आणि दिसायला पण खूप छान होती आणि टेस्टला पण खूप छान लागते. तर मी तुम्हाला रिव्ह्यू ऐकवते माझ्या मिस्टरांचा. तर चला बघा ते काय म्हणतात. आलेले आहे शोना तर आम्हाला आजच्या मोमोजचा रिव्ह्यू देणार आहे, खरं हॉनेस्ट रिव्ह्यू देणार आहे, कारण आमच्या घरात टेस्टी खाणारा एकच माणूस आहे ज्याला सगळं परफेक्ट लागतं. त्यामुळे रिव्ह्यू देणारा माणूस मी परफेक्ट पकडलाय. तर कसे चालते आजचे मोमोज? मस्त, भारी, एक नंबर, भारी झाले होते. कुरकुरे मोमोज होते, भारी होते, मस्त. टेस्ट आली का हॉटेल सारखी, म्हणजे बाहेरचे जे थैल्यावर भेटतात त्याच्या टाईप टेस्ट आली का? तसं तर नाही, तेवढी नाही, पण होते थोडेसे. बाहेर जे भेटतात ते नरम असतात, जरा सॉफ्ट असतात, ते थोडं क्रंची होते, थोडं कडक होतं, पण भारी होते, एक नंबर. आवडले का? नेक्स्ट टाइम ट्राय करू का? फर्स्ट टाइम ट्राय केलं ते मी. करू ना.